येत्या 2 तारखेला आपण नगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरं जाणार आहे. मला विश्वास आहे जसं आमदारकीला फलटणकरांनी परिवर्तन घडवून सचिन पाटलांना निवडून दिलं आणि ह्या फलटण शहराने आमदारकीच्या वेळा 6,500 मताचं लीड सचिन पाटलांना दिला. त्या पद्धतीचंच शमशेरदादा जे आमचे कमला चिन्हावर उभा आहेत नगराध्यक्षपदाला, त्यांना त्याच्यापेक्षा जास्त लीड देऊन फलटणकर त्यांना नगराध्यक्षाच्या भूमिकेत 5 वर्ष काम करायची संधी देतील असं मला फलटणकरांवरचे विश्वास आहे. मी सर्वांना आवाहन करतो की जे जे उमेदवार महायुतीच्या तर्फेनं घड्याळाचे चिन्ह आणि कमळाचे चिन्ह उभा आहे त्यांना आपण प्रचंड मतानं विजय करा आणि सहकार्य करा, एवढंच मी त्यांना आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पदाचे शमशेरदादा नाईक निंबाळकर हे उमेदवार आहेत आणि 27 नगरसेवक आपले राष्ट्रवादी आणि भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढत आहेत. तर आपल्या विजयाबद्दल आपण काय सांगाल? आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे का ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स मिळायला लागला आहे आणि ज्या पद्धतीने ज्या रोज आपण बघत असाल की भाजप केव्हा घड्याळमध्ये प्रवेश चालू आहे आणि माझ्या अंदाजाने रोज 5-6 प्रवेश गणपती मंडळाचे अध्यक्ष असतील, वॉर्डचे अध्यक्ष असतील, वॉर्डचे प्रमुख घराणे असतील, काय घराण्यात 25-25 मतं आहेत ते, मग कोण राष्ट्रवादीत कोण भाजपमध्ये, आणि जे उत्साह मिळते आम्हाला कोपरा सभामध्ये, प्रत्येक कोपरा सभामध्ये आम्हाला वेगळे माणसं बघायला मिळतात. तेच माणसं त्या 2 कोपरा सभाला बघायला मिळत नाहीत आणि मला तर वैयक्तिक विश्वास आहे की येत्या 3 तारखेला आपल्याला हे चिन्ह स्पष्ट दिसेल. 27-0 आणि शमशेरदादा ह्या फलटण नगरीचे नगराध्यक्ष होते. आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काय विजन ठेवलेलं आहे? माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलं की आम्हाला फलटणचा पूर्णपणे कायापालट करायचं, सर्व मूलभूत पाया सुविधाबाबत थोडक्यात काय सांगाल? गेल्या 11 महिन्यात आमदार सचिन पाटील जेव्हापासून फलटण तालुक्याने निवडून दिलं ते आजपर्यंत दोघं मिळून रणजितदादा आणि सचिन पाटील मिळून जवळजवळ 100 कोटीच्या वर निधी या फलटण शहराला आणले आहेत. ज्या गोष्टी फलटण शहराला कधीच नव्हते, उदाहरण एस टी स्टँडला 16 कोटी, महसूल इमारतीला पैसे आणले आहेत, आपलं साधं रेव्हेन्यू क्लब जो होता जो तलाठींचा त्याला 10 कोटीचं निधी आणल्यात आणि त्या पद्धतीने असे बरेचसे कामं जे 30 वर्षात फलटणला आले नाहीत ते आता आपल्याला 11 महिन्यात आपल्याला कामं आलेले दिसतात. रस्त्यांच्या बाबत काय? रस्त्यांच्या बाबतीत गेल्या 10 दिवसापूर्वीच 10 कोटी आले आणि परवा आम्ही गाडीत असताना शिवेंद्रराजांच्या पीएने 12 कोटीचा अजून PWD रस्ता सँक्शन केलेला आम्हाला कळाले की आमचा उद्देश आहे की येत्या 5 वर्षात की फलटण तालुक्यातली जे आज खड्डा आहेत रस्त्यातलं, फलटण तालुका म्हणजे कॉन्क्रीट रस्ता प्रत्येक वॉर्डमध्ये आणि शहरात आपल्याला दिसते. आता जे आपण बोललो की आम्हाला विजयाची पूर्ण खात्री आहे, याचं काही कारण समजू शकेल का आपल्याला? त्याचं कारण आहे की जनताला परिवर्तनच पाहिजे आहे. जनतेला जे त्रास झाला आहे म्हणजे विकास जे पाहिजे ते बघा, पूर्वी आपल्या बारामतीकडचे लोक आपल्याकडे शिकायला यायचे फलटण आणि आता उलट व्हायला लागले की फलटणचे लोक बारामतीला जायला लागले आणि बारामती आणि फलटण दोघांना सत्ता तेवढीच मिळाली होती. अजितदादा रामराजे 25 वर्ष दोघं मंत्री होते, परंतु एका नेत्याने त्याचं गाव इतकं वर नेलं आणि दुसऱ्या नेत्याने त्यांचं गाव त्या म्हणजे 25 वर्ष जे गाव होतं तेच गाव राहिलं. कोणतं? फलटण. आणि त्याच्यामुळं फलटणकरांना आजच्या पिढीला दिसते आणि आजच्या पिढीला खरं म्हणजे विकास पाहिजे, आजच्या पिढीला चांगली सुविधा पाहिजे, रस्ते पाहिजे, चांगलं पाणी यायला पाहिजे आपल्या घरात. ही नेसेसिटी जी लोकांची आहे ती आजच्या पिढीला पाहिजे आणि त्या पिढीला आता खात्री झाली आहे की हे महायुतीचंच पॅनल त्यांना हे देऊ शकतात. आणि आम्ही आवाहन केले फलटणकरांना की जर 5 वर्ष आम्ही तुमच्या या सगळ्या गरजा आम्ही देऊ शकलो नाही तर पुढच्या 5 वर्ष आम्ही मतं मागायला येणार नाही, आम्ही तुमच्या पुढं राहणार नाही आणि ही खात्री असल्याशिवाय आम्ही हे असं भाषण करू शकतो. आता जो महायुतीतून शिवसेना बाजूला पडले आणि एकटी लढते धनुष्यबाण राजगटाचा बरोबर सभेत, तर त्याचा काय परिणाम तुम्हाला काय जाणवतो? तर बघा, त्याचा परिणाम काही होणार नाही. तर गेल्या वर्षभरात जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा घड्याळ, मग तुतारी, परत घड्याळ,
परत आमदारकीला तुतारी, परत घड्याळ आणि आता शिवसेना. तुम्ही जनतेला एक वेळा मूर्ख बनवू शकताय, सारखं जनतेला मूर्ख बनवू शकत नाही. आणि चिन्ह कुठले की तुम्ही त्याच पक्षात राहिलाय. मी राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष आहे, ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत, परंतु कुठल्याही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी ते उभे राहिले नाहीत. जो राष्ट्रवादीचा उमेदवार चिन्हावर उभा राहिला त्यांनी आमदार म्हणून राष्ट्रवादीने तुम्हाला आमदारकी दिली. ती आमदारकी तुम्हाला दिल्यामुळं तुम्ही कुठेही त्यांचं राष्ट्रवादी म्हणून काम केलं नाही. आणि म्हणून मी त्यांना म्हणतोय की तुम्ही टेक्निकल आमदार आहेत, प्रॅक्टिकली आमच्याबरोबर कधीही नाही. आता या संदर्भात भाजप राष्ट्रवादीचा पॅनल विजय निश्चित आहे असं आपलंच म्हणायचं आहे का? हो, येत्या 3 तारखेला आपल्याला निश्चित गुलाल आणि निश्चित परिवर्तन घडणार. ज्या आम्ही आमदारकीच्या इलेक्शनला जेव्हा ह्यांनी राष्ट्रवादीचं तिकीट अजितदादांचं नाकारलं आणि तुतारी घेतली, तेव्हा राष्ट्रवादीला असं वाटलं की अख्ख्या महाराष्ट्रात की आता राष्ट्रवादी कशी काय होईल, फलटण तालुक्यात कशी उभा राहील. परंतु राष्ट्रवादी दादाने आमच्यावर विश्वास ठेवला. सचिन पाटलांना घड्याळाचं चिन्ह राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा दिला आणि महायुतीने आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करून कदापित आमच्यापेक्षा एक पाऊल पुढं जाऊन सचिन पाटलांना निवडून द्यायचं आम्ही महायुती म्हणून एकत्र टाकत आम्ही निवडून दिले. आणि तीच महायुती अजून आम्ही एकत्र आहे आणि तेच परिणाम तुम्हाला 3 तारखेला दिसतील.